मालकांची इच्छा असते की आमचा संघ क्वालिफायच व्हावा. परंतु या संघ मालकांची बात काही और आहे. एन्जॉय करण्यासाठी क्रिकेट खेळलं जातं आणि फुल्ली फ्री माइंडेड गेम खेळण्याची संधी कॅप्टनला मिळते. चला मैदानाच्या आतमध्ये उतरते आग्री वॉरियर्स खांड असा संघ, यांचा फक्त संघच मैदानाच्या आतमध्ये भक्कम नसतो तर त्यांच्या पाठीराखी सुद्धा भक्कम असतात. टाला शिट्ट्यांच्या भोंग्यांच्या गजरांसाठी ओळखला जाणारा हा संघ जो मैदानाच्या आतमध्ये उतरल्याच्या नंतर देखील प्रतिस्पर्धी संघाचे 3-13 वाजवतो. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये तेवढाच ताकदवर संघ त्यांच्या अगेन्स्ट भिडणार आहे. एकीकडे सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून ज्यांची ओळख आहे एनबी फाउंडेशन 4545 संघ, तर दुसरीकडे ज्यांच्यामध्ये कधीही कुठल्याही क्षणामध्ये कमबॅक करण्याची क्षमता आहे त्या आग्री वॉरियर्स खांड असा संघ. या दोन ताकदवर टीम मध्ये ताकदवर संघर्ष. आपल्या सोबतीनं रायगड मधील एक दिग्गज स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे ते निकेश राऊत साहेब, मॅन विथ द गोल्डन फिंगर म्हणून ज्यांची ओळख आहे. संपूर्ण स्कोर बोर्डला ते त्यांच्या सुवर्ण अक्षरानं सजवतात आणि मॅन विथ द गोल्डन फिंगर ही त्यांची ओळख राहिलेली आहे. प्रत्येक कर्जत प्रीमियर लीग मध्ये निकेशजी राऊत यांच्या विना स्पर्धा अपुरी आहे आणि ते आज सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेले त्यांचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. चला टायमर सेट इथून करण्यात येणार आहे. पंचांना देखील विनंती की आपण सुद्धा सक्त ताकीद देऊन 5 षटकं 30 मिनिटाच्या आतमध्येच कंप्लीट करणं अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला तर माहित आहे कर्जत प्रीमियर लीग म्हटल्याच्या नंतर नेट आणि थेट नियम लावले जातात. चला दोन्ही संघांना विनंती, चला ताबडतोब आता मॅचला सुरुवात करा. मॅच सुरू होण्याच्या पूर्वी आपण या ऐकवत एक छोटंसं सुमधुर संगीत आपले डीजे मास्टरच्या. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत कर्जत प्रीमियर लीगच्या या 8व्या दैदिप्यमान पर्वामध्ये. टॉस करण्यात आलेल्या या पहिल्या सामन्याचा एनबी फाउंडेशन 4545 बनाम आग्री वॉरियर्स कांडस. आम्ही सर्व संघांच्या पाठीराख्यांना विनंती करत आहोत की आपण आवर्जून व्यासपीठावरती आम्ही आपलं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहोत. टायमर इथून सेट करण्यात आलेला. 5 षटकं तुम्ही 30 मिनिटांच्या आतमध्ये फेकणं अनिवार्य. बरोबर 10:05 ला पहिला बॉल. हो एज लागली आहे. फास्ट विकेट डाऊन. महत्वपूर्ण धक्का बसत असताना गणेश मसनेच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसलेला एनबी फाउंडेशन 4545 टीमला फलंदाज.
पहिलं षटक प्रगतीपथावरती. टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलेला राकेश पाटीलनं. त्यांचं मुख्य अस्त्र मैदान आतमध्ये टाकलेलं आहे. उमेश जामगरे सर्वाधिक टच मध्ये असणारा खेळाडू आणि त्याला मिळाले पहिल्याच बॉलवरती सफलता. गणेश मसने मॅन फ्रॉम शेळू पहिल्याच बॉलवरती मैदानाच्या बाहेर परतत असताना लॉफ करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका मिडॉनला. ओ गुड फिल्डिंग. धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी. मिडॉन मध्ये फिल्डर प्लेस करण्यात आलं होतं. बरोबर सिस्टमॅटिक प्लॅनिंग न मैदानाच्या आतमध्ये उतरला. पहिलं षटक प्रगतीपथावरती. उमेश जामगरेचा ओव्हर द स्टम्प्स. लॉफ करण्याचा प्रयत्न. एज लागली आहे. ओ कदाचित जेल होऊ शकली असती का. सुरुवातीला कॅचचा कॉल देण्यात आला होता. रोशन मोडक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ॲज ओपनर गेलेल्या अजय लोंगलेवरती आता जबाबदारी वाढलेली आहे. पहिलं षटक. हो खोलात होता चेंडू. फक्त सेल्फ डिफेन्स करत असताना मिसफील्ड झाली आहे. कॉल सेकंडचा. दोन्ही बॅटरनं क्षेत्र सोडलेलं आहे. एक एक रन तुम्हाला कदाचित शेवटच्या टप्प्यामध्ये मागणं ठरतील कारण 6 षटकांचे सामने तुम्ही खेळतायत. मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी मिळाली. या चुका तुमच्याकडून कदाचित अपेक्षा नाहीयेत संघ मालकांना आणि संघ कर्णधाराला. 2 रन या बॉलवरती मिळतात. टीमची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 3 या धावा संख्येवरती. उमेश जामगरे पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करत असताना बडवल B+ हा संघाचा खेळाडू. लॉफ करण्याचा प्रयत्न. एज लागली पाठीमागे. ओ चांगले प्रयत्न होते. खेळाडूला बीट करून बॉल चालला असेल. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. पहिल्या षटकाचा खेळ. 1 गडी बाद 7 धावा. शॉर्ट थर्डमॅन मध्ये सुमित होते. हो काय लाजवाब प्रयत्न होते सुमितच्या वतीनं. यासाठी सर कर्जत टीम मध्ये संपूर्ण कर्जतचे बेस्ट खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन दिसतील आणि सुमितची डाईव्ह मैदानाच्या आतमध्ये तुम्ही काही रन वाचवण्यासाठी पाहिली परंतु त्यांना बीट करून बॉल सीमा पार. 4 धावा मिळतात. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 या धावा संख्येवरती. प्रत्येक ओव्हरला टीम मीटिंग नको ही स्ट्रिक्टली वॉर्निंग आम्हाला मॅनेजमेंट टीमच्या वतीनं येत आहे. बरोबर 10:05 पहिला बॉल पडलेला. बरोबर 4 मिनिटं तुम्ही पहिल्या षटकांसाठी घेतलेलात. हे तुम्ही पाहतात आमचा संपूर्ण कॉमेंट्री पॅनल आज रेडी झालेला. आमच्या समवेत आमचे ऑफिशियल स्कोरर वन ऑफ द मोस्ट टॅलेंटेड स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे ते निकेश राऊत सर आमच्या समवेत जॉईन झालेले आहेत आणि आपले टेक्निकल रूम मध्ये आमचे शशी साटम सर उपस्थित आहेत ॲज अ थर्ड अंपायर. पहिलं षटक प्रगतीपथावरती. उमेश जामगरेचं आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा धावा पुस्तकावरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आलेला मॅन फ्रॉम खाड्याचा पाडा साहिल खाडे आलेले आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. 6 षटकांचा सामना 2 षटक पॉवर प्लेची. पहिलं षटक कंप्लीट झालेलं आहे तर सेकंड ओव्हर मध्ये साहिल आलेले आहेत. या सकाळच्या सत्रामध्ये टॉस भरपूर महत्वाचा होता हे दोन्ही टीमच्या कॅप्टनने सांगितलेलं आहे. सेकंड ओव्हर. पहिलाच बॉल रोशन मोडकनं पूलच्या मदतीनं फटका खेचलाय. सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका मोडकचा सीमा पार षटकार. कर्जत प्रीमियर लीगचा थरार तुम्ही एन्जॉय करत आहात. जास्त काळ शांत थांबेल तो रोशन मोडक असला आणि रोशन मोडक यांच्या बॅटमधून आला षटकार. टीमची टोटल 13 धावा. थोडासा पुढे टाकलाय. वेगवान गतिमान चेंडू होता. चेस करण्याचा प्रयत्न कदाचित गुडलेन स्पॉटची अपेक्षा करत होते रोशन मोडक. थोडासा लाईन पुढे ठेवला आणि फायदा होत असताना डॉट बॉल इथून आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये साहिल खाडे बॉलिंग साठी आलेले आहेत. मॅन फ्रॉम खाड्याचा पाडा. नवीन ओळख या खेळाडूने कर्जत मध्ये आल्याच्या नंतर बनवलेली आहे.
पुन्हा एकदा पुल करतात. फटका हवे जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. वेल जज कॅच. फलंदाज बाद. धक्का दुसरा बसलेला एनबी फाउंडेशन 4-5 टीमला. रोशन मोडक मैदानाच्या बाहेर. झेल पकडलेली आहे. उमेश झामगरे या खेळाडूंना फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा बसलेला. रोशन मोडक मैदानाच्या बाहेर परतले. ज्या रोशन मोडकनं नुकताच एक षटकार ठोकला होता त्याच रोशन मोडकला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत साहिल खाडे गोलंदाज. नवीन फलंदाज इनाट नंबर 4 मध्ये आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. संगम बोराडे नुकताच झालेला वाकश रजनी स्पर्धेमध्ये आपला गावच्या संघाला विजेता पदावरती नेणारा संगम बोराडे आज मैदानाच्या आतमध्ये एनबी फाउंडेशन 4-5 या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला. साहिल खाडे तयार. 13-2 पुढे टाकला एक्स्ट्रा कव्हरला. फुल टॉस होता. टर्न करत असताना एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. बॉल सीमा पार. धावा आल्यात 4. चौका. फुल टॉसला सहजतेने टर्न करत असताना संगम बोराडे यांच्या बॅटमधून आला सुंदर चौकार. हो बॅकफुटला जाऊन त्याच दिशेने नाराज आहेत संगम. कारण चांगला पट्ट्यातला बॉल त्यांच्याकडून मिस झालेला. सहजतेने एक्स्ट्रा कव्हर कदाचित क्लिअर करू शकले असते परंतु त्यांनाच तो फटका क्लिअर करण्यामध्ये थोडंसं अपयश येत असताना फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली. लॉंग ऑफला बरोबर खेळाडू प्लेस करण्यात आला. एक लॉंग ऑन ठेवला आणि मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध खेळाडू ठेवण्यात आलेला. धावा पुस्तकावरती धावा लागले तर आतापर्यंत 17. दुसऱ्या षटकामधील अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी आहे. संगम बोराडे इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात साहिल. लॉफ करण्याचा प्रयत्न. एज अँड टेकन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 बसलाय साहिलला. सांघिक दुसरं यश आपल्या टीमच्या वतीने मिळत असताना 10 दिला साहिलनं. 2 महत्वाचे गडी त्याने बाद केलेले आहेत. एनबी फाउंडेशन 4-5 संघ जाऊन पोहोचलेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. 17 या धावेंवर. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या षटकांनंतर एनबी फाउंडेशन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 या धावसंख्येवरती. 3 महत्वपूर्ण गडी बाद झाले सुरुवातीला. गणेश मसने त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये पहिली विकेट गणेश मसनेची आली. दुसरी विकेट रोशन मोडक यांची आली आणि तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर नुकताच आलेली आहे ती संगम बोराडे यांची. फुल टॉस होता. मिस केला. फटका स्ट्रायकिंग एंड वरती. अजयला तुम्ही पाहताय इन ऍक्शन. डॉट बॉल न सुरुवात केलेली. मैदानाच्या आतमध्ये स्वतः कर्णधार आलेत. ओव्हर नंबर 3 मध्ये राकेश पाटील सर्वाधिक यशस्वी कर्णधार सध्याच्या फॉर्म मध्ये. फुल टॉस सुद्धा टर्न करत असताना लेग बिफोर द स्टंप साठी स्ट्रॉंग अपील करण्यात आलेली आहे.
पंचांचं बोट आकाशाकडे, फिंगर गोज अप बाय द अंपायर. महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना LBW. गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर. बरोबर लेग स्टिक उखडून जाणारा हा चेंडू होता जो समोर पायांवरती अड्डलला आणि एक LBWच्या स्वरूपामध्ये पंचांकडून बाद घोषित करण्यात आलेले आहेत. राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूचा विचार केला. बडवल B+ या टीमच्या वतीने खेळत असताना सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून या खेळाडूची ओळख राहिलेली आहे. आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघ मालकांना अर्थातच हरिश्चंद्रजी भोईर साहेब आणि राजेशजी भोईर साहेबांना टाकलेला त्यांच्यावरती सातत्यानं विश्वास आणि त्या कारणासह आज ते ॲज अ कॅप्टन म्हणून मैदानाच्या आतमध्ये कामगिरी बजावत असताना विकेट त्याने घेतलेली. चौथा धक्का बसलेला आहे NB फाउंडेशन 4545 या टीमला. राकेश पाटील जबाबदारी वाढलेली. त्यानंतर सुरुवातीला बॅटिंग वाटेला आल्याच्या नंतर कदाचित थोडासा प्लॅन आहे अनसक्सेसफुल झाला NB फाउंडेशन 4545 या टीमचा. 17 धावा 4 गडी बाद. विकी पाटील आले सेल्फ डिफेन्स करत असताना. थोडासा एक्सपिरियन्सची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये, त्या कारणासह विकी पाटील यांना प्रचारण करण्यात आलेलं आहे. 6व्या क्रमांकावरती ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. धावा पुस्तकावरती आतापर्यंत 17 धावा लागलेल्या आहेत. मस्त असं स्कोर बुक सजवण्यात आलेलं आहे. आगरी वॉरियर्स खांडस बनाम NB फाउंडेशन 4545 या दोन टीम मध्ये सामना तुम्ही एन्जॉय करत आहात. टीमची टोटल आतापर्यंत 17 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3 राकेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती विकी पाटील. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बाटनं सहज त्याने टर्न करतात. एक सिंगल तर आतापर्यंत कंप्लीट करतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतात. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 18 या धावसंख्येवरती. अंतिमचे 2 चेंडू आता बाकी राहिलेले आहेत. 6 ओव्हरचे सामने तुम्ही एन्जॉय करत आहात. प्रथमच KPL मध्ये आपण सातत्याने 5-5 षटकांचे सामने पाहिले असतील, परंतु आता 6 षटकांचे सामने परफॉर्मन्स तुम्हाला एन्जॉय करायला मिळतोय. अठरा धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आणि नुकताच NB फाउंडेशन 4545 संघाचे संघ मालक श्रीमान नितीनजी बडेकर साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होतं आणि त्यांचं स्वागत आपल्या या खेळाडूकडून होत असताना मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय चौकार. विकेट मैदानाच्या बाहेर आल्याच्या नंतर चौकार इथून येत असताना रवी यांच्या बॅटमधून होयच लागले, पाठीमागे निघाला. सलगचा दुसरा चौकार येत असताना फलंदाज रवी फुलवरे हा आलेला सुंदर चौकार. 22च्या 4 धावा मिळत असताना आधीचा फटक्याचा विचार केला स्क्वेअर कट आणि त्यानंतर 22च्या माध्यमातून हा चौकार येत असताना ऍक्शन रिप्ले. टप्पा पडल्याच्या नंतर टर्न झाला चेंडू. विकेट किपर बीट. पाठीमागचे दोन्ही खेळाडू बीट झालेले आहेत. सलगचे 2 चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 गडी बाद 26 या धावसंख्येवर. हॅलो चेक. हॅलो चेक. हल चेक. हल चला हॅलो चेक. 3 षटकांचा खेळ इथून पूर्ण झालेला. 3 ओव्हर मध्ये धावा पुस्तकावरती धावा आहेत 26. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. धन्यवाद
3 ओव्हरचा खेळ संपला आणि धाबा स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहता तब्बल 26-26 धाबा. चांगली लढत. विकी पाटील ऑन स्ट्राईक आणि त्याच्या बरोबरने रवी फिलोरे हा खेळाडू. लॉफ केला बॉलला, उंची घेतली आणि चांगलं जजमेंट त्या ठिकाणी डीप मध्ये पाहिलं. गुड जज आणि चांगला त्या ठिकाणी झेर कॅरी केला. खरं तर क्षेत्ररक्षकाने कौतुक करावं लागेल. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये स्वतःला स्ट्रेस केला आणि फिल्डर त्या ठिकाणी होते. स्वप्नीलचं कौतुक व्हावं लागेल कारण या KPL मध्ये हे स्टँडर्ड आहे. फिल्डिंग मधला दर्जा दाखवला क्षेत्ररक्षकाने चांगला झेल. रिप्ले टेलिकास्टमध्ये आपण पाहताय ऑन साईडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि त्यानंतर डीपमध्ये अतिशय चांगला कमालीचा एफर्ट्स. क्या बात आहे, झेल बात. Pre-11 बादशाह वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये सुधाकर गारे फाउंडेशन या दोन टीममध्ये पुढची लढत आहे. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आपले प्लेइंग 11 जमा करा आणि कॅप्टनने या ठिकाणी टॉससाठी रिपोर्टिंग करा. बरोबर मध्यांतरामध्ये दोन्ही संघांच्या दरम्यान आम्ही टॉस करणार आहोत. थँक्यू. पहिलं सत्र बॅटिंग आली आहे या ठिकाणी NB फाउंडेशन 4-5 या टीमच्या वाट्याला. किमान 55 ते 60च्या आसपास पोहोचावं लागेल आणि आतापर्यंत 5 खेळाडू बाद झाले. 26 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. 3.1 चेंडूचा खेळ संपला. एका बाजूला अग्री वॉरियर्स खांडस या टीमला आपण पाहता. बॉलिंग ट्रॅकमध्ये साहिल बडे यावेळेला लेंथ बॉल टाकलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा हँड अँड कॉर्डिनेशन फटक्यामध्ये नव्हतं. त्या ठिकाणी सिंगल रन मात्र मिळेल. बॅटिंग करत असताना NB फाउंडेशन 4-5 टीमला धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा आपण पाहता स्कोर कार्डमध्ये 5 गडी बाद 27 धावा. tenniscricket.in च्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलं. संतोष नाणेकर खरं तर 20 लाखाहून अधिक सबस्क्रायबरच्या चॅनलने पूर्ण केले आणि खरं तर असं म्हणतात शून्यातून विश्व करणारा हा माणूस आमचा अगदी जवळचा मित्र संतोष नाणेकरांचं हे चॅनल. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र एक वेगळं ग्लॅमर प्राप्त झालं आहे. टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग बाय tenniscricket.in. चांगलं आउटफील्ड आहे, चांगलं मैदान आहे आणि कर्जत प्रीमियर लीग नेहमी चर्चेमध्ये असणारी स्पर्धा. 8वं पर्व ज्यावर आहे तमाम कर्जत वासियांना गर्व. 3 षटकानंतर मात्र आता बी प्लॅन तुम्हाला रेडी ठेवावा लागेल कारण पहिल्या 3 षटकामध्ये आलो होता 26. त्यानंतर आता आपण जर पहिल्या पुढच्या 3 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा कशा करता येईल याकडे फोकस करायला लागेल. रवी फुलावरे हा खेळाडू स्ट्राईक एंडला आलाय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हर पिच बॉल वाईड यॉर्कर टाकलाय. परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला साहिल बडे यांच्या माध्यमातून. लाईन चांगली होती. राऊंड विकेट आले लेफ्टी बॅटर समोर आणि अतिशय योग्य टप्पा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आहे या खरं षटकामध्ये. पॉवर प्लेचा पहिल्या 2 षटकामध्ये सुरुवात थोडी खराब मिळाली. बॅटिंग करत असताना NB फाउंडेशन 4-5 टीमला मी प्रेडिक्ट केलं किमान 55-60च्या आसपास पोचावं लागेल. यावेळेला अप्पर कटचा प्रयत्न ऑन दी टोस केले. कव्हर पॉईंटला फटका. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर भरपूर वेगाने सरकला. सेकंडचा कॉल. थ्रो थोडासा लेझी झालाय आणि 3ऱ्या रनचा प्रयत्न देखील केला जातो. खराब फिल्डिंग आणि रनआउटची संधी. विकेट मिळाला. 3री रन मात्र रिस्क घेतली फलंदाजाने आणि इथून मात्र विकेट मिळाला. 1 मोर विकेट डाऊन. सांघिक यश मिळेल अग्री वॉरियर्स खांडस टीमला. अप्रतिम साऊंड सिस्टम. खरं तर कौतुक करावं लागेल म्हणजे DJ ऑपरेटर यांचं देखील. कर्जत प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य पर्व आणि अग्री वॉरियर्स आणि त्यांच्याबरोबरने NB फाउंडेशन 4-5 या टीममध्ये आजच्या दिवसातील पहिला सामना. ऑलरेडी 5 खेळाडू बाद झाले. इथे रिस्क घेणं योग्य होतं का हा प्रश्न विचारला जाईल NB फाउंडेशन खेम्याच्या खरं तर संघाच्या खेम्यामधून कारण तुम्हाला आता विकेट टिकवावं लागतील. 6 खेळाडू बाद झाले. अजूनही 2.2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इम्पॅक्ट मैदानामध्ये टाकणारा एखादा खेळाडू संघामध्ये असेल तर नक्कीच मोठी धावसंख्या उभारता आली असती. नवीन खेळाडू गणेश घेरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अग्री घारे मापे असं बघा नाव चेंज करा. गणेश घारे हा खेळाडू मैदानाकडे आलाय. यावेळेला गुड लेंथमध्ये टाकलेला बॉल हलकीशी कडा लागली आहे.
एज अँड टेकन आल्या पावली माघारी परतावं लागेल फलंदाजाला. अजून एक विकेट मात्र मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या आगरी वॉरियर्स खांडस टीमला. संघाचे पाठीराखे प्रचंड एनर्जॅटिक आहेत. प्रत्येक पर्वामध्ये आम्ही त्यांना पाहिलं. कर्जत प्रीमियर लीगच्या प्रत्येक सीझनला मात्र या संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित होत असताना आपल्या संघाला मोटिवेट करत असतात. आणि आज देखील आपण जर पाहिला सर्वजण भोंगे घेऊन मैदानाच्या बाहेर आपल्या संघाला मात्र चेअरअप्स करत असताना त्यांनाही आपण त्यांचंही विशेष कौतुक करूया. कारण प्रेक्षकाविना कोणतीही स्पर्धा नाही आहे. प्रेक्षकाविना किंबहुना चाहत्याविना एखाद्या कावडला प्रसिद्धी मिळत नाही आहे. सर्वात जास्त चाहते मात्र आपण पाहता या संघाचे 7 गडी बाद 29 थोडासा बॅकफुटला चालला आहे. त्या ठिकाणी मैदानामध्ये NB फाउंडेशन 4-5 हा संघ. इथून मात्र एक मोठी भरारी घ्यावी लागेल. मोठी फलंदाजी गणेशलाही करावी लागेल. त्याच्याबरोबर रवी या 2 फलंदाजांना एक चांगली भागीदारी या मॅचच्या दरम्यान करावी लागेल. रोशन मोडक बाद झाला. मोठ्या अपेक्षा खेळाडूच्या माध्यमातून होत्या. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. पूर्णपणे आपण जर पहिला डॉमिनेट केलं फलंदाजांना. गोलंदाज आहे त्या ठिकाणी साहिल बडे. सेकंड विकेट. ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली आहे. साहिल बदे हा खेळाडू माफी असावी. बघा आणखीन एक विकेट त्यांना मिळाला. आणि इथे मात्र 8वा खेळाडू बाद झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 गडी बाद 29 अशी धावसंख्या NB फाउंडेशन 4-5 टीमच्या माध्यमातून. पहिल्या 3 षटकामध्ये आपण आवाज ऐकला पियुषजी बाबरे आमचे उत्तम समालोचक. त्यांचा आवाज तुम्ही ऐकताय. आणि पुन्हा एकदा आपण पाहता आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या पेण विभागातील पेण तालुक्यातील एक दमदार समालोचक रुपेशजी पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करत आहोत. 8 गडी बाद 29 4 षटकांच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या स्कोर कार्ड बदल. याला अजून 2 षटकं बाकी आहेत आणि 2 विकेट हवेत. गदर ऑलआउटसाठी फिल्डिंग करणाऱ्या आगरी वॉरियर्स खांडस टीमला. भीमाशंकरला आम्ही सातत्याने ट्रेकिंगला जात असू. तेव्हा मात्र खांडस गावामध्येच आम्ही बाईक त्या ठिकाणी पार्किंग लावत असतो. कारण एक निसर्गरम्य हा परिसर आहे. कर्जत तालुका म्हटला की निसर्गाची एक चांगली देणगी मिळालेला हा परिसर. नैसर्गिक खतर वातावरणामध्ये असणारा हा संपूर्ण तालुका. आणि आज आपण या कर्जत तालुक्याची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा सध्या एन्जॉय करत आहोत. कर्जत प्रीमियर लीग 8वं पर्व. दमदार असं आयोजन A1 क्वालिटीचं आयोजन हे सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 5व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज होतोय राकेश पाटील हा खेळाडू. 5व्या ओव्हरमध्ये आलाय. समोर फलंदाज असतील रवी तर एका बाजूला आकाश. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉईंटला शॉर्ट कव्हर पॉईंटला बॉल फील्ड झालाय. आउटफील्डला थोडासा बॉलची गती कमी झाली. ओव्हर थ्रो बॅकअपसाठी खेळाडू होते. आता इथे रिस्क घेणार नाही आहेत कारण ऑलरेडी 8 खेळाडू बाद झाले आहेत. सर्वाधिक तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. नवीन मॅचमध्ये आपण पाहताय खेळाडू असतील अमोल चव्हाण. त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहताय. आणखीन एक दमदार खेळाडू कर्जत तालुक्यातला. तो देखील पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्याचंही वेलकम आपण करूया पुढच्या लढतीसाठी. 6 षटकांचे सामने हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहील. प्रत्येक सामना हा 6 षटकांचा होतो. त्यामुळे स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट तुम्हाला या कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे सातत्याने पाहायला मिळालं. आज देखील पहिला सामना आपण पाहत आहे NB फाउंडेशन 4-5 या संघाचे पुरस्कर्ते नितीनजी बडेकर साहेब आणि त्याच वेळेला आगरी वॉरियर्स खांडस. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. इथे मात्र शरीराचा वेध घेणारा हा बॉल पंचांनी मात्र निर्धाव चेंडू घोषित केलाय. आगरी वॉरियर्स खांडस टीमचे पुरस्कर्ते हरिचंद्रजी भोईर राजेशजी भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ. प्रत्येक संघ मालकांचं कौतुक करावं लागेल कारण त्यांनी या खेळाडूंना मात्र खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली कर्जत प्रीमियर लीगच्या माध्यमातून. याही वेळेला पुन्हा आपण जर पाहिला धीम्या गतीचा बॉल व्हेरिएशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चांगलं व्हेरिएशन गोलंदाजाने दाखवलं. असं म्हणतात पेस व्हेरिएशन इज बेस्ट व्हेरिएशन. हे व्हेरिएशन गोलंदाजाने मात्र या षटकामध्ये दाखवलं. राकेश पाटील या खेळाडूच्या माध्यमातून आपण हे व्हेरिएशन पाहिलं आणि लवकर बॅटचा फेस क्लोज झाला. पूल करायचं होतं त्या ठिकाणी फलंदाजाला आकाश रसाल या खेळाडूला.
शफल झाले. पुन्हा एकदा बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं. आणखीन एकदा आपण जर पाहिला फुल लेन डिलिव्हरी कटरचा वापर निर्धाव चोटी टाकत असताना राकेश पाटील दबाव पूर्णपणे आता NB फाउंडेशन 4-5 टीमवरती सलग डॉट बॉल त्या ठिकाणी फेस करतोय फलंदाज आकाश. मोठा फटका हवा आहे. डेथ ओव्हरमध्ये सध्या आपण आहोत 5व्या षटकामध्ये. आणखीन एक षटक बाकी आहे. धावाही बनवायच्या आहेत. यावेळेला हलक्या हाताने फक्त ऑन ड्राईव्ह केलाय. दिशा दिली. डीपमधला फिल्डर बॉलपर्यंत पोहोचला. सेकंडचा कॉल नाही आहे कारण इथून रिस्क घेतली जाणार नाही आहे. ऑलरेडी 8 खेळाडू बाद झाले. मी मगाशी म्हटलं थोडा संयम दाखवला असता मिडल ऑर्डरमधल्या फलंदाजाने तर नक्कीच डेथ ओव्हरमध्ये आक्रमण करता आलं असतं. पण इथे आपण जर पाहिला दबाव फलंदाजांवरती. धावाही बनवायच्या आणि विकेटही टिकून खेळायच्या मैदानामध्ये या दोन कदर समस्यांना घेऊन पुढे जावं लागेल या फलंदाजांना. धावसंख्या 31. तिसरं दशक पूर्ण झालं. 31 धावा फलकावरती आहेत. या षटकातला शेवटचा बॉल. ग्रेट कमबॅक राकेश पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेला दिशा दिली. हुकचा प्रयत्न होता. वेगाच्या आगेस टेक्निक बॉलला पाठवलं फाईन लेगच्या वरून सीमारेषा पार. रन्स मधील 4. या षटकाचा शेवट केला गोड. 4 रन्सने मात्र धावसंख्येमध्ये 8 गडी बाद 35 अशी धावसंख्या. स्कोर धन्यवाद डीजे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपली प्लेइंग 11 देण्यासाठी उपस्थित व्हा. दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच श्री 11 बादशाह वॉरियर्स बनाम सुधाकर घारे फाउंडेशन. तर आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत आपली प्लेइंग 11 देण्यासाठी आपण ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सपर्यंत पोहोचा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी देखील रिपोर्टिंग करा. बरोबर मध्यांतरामध्ये दोन्ही संघांच्या कर्णधारादरम्यान टॉस होणार आहे याची आपण नोंद घ्या. बघा NB फाउंडेशन 4-5 हा संघ जर या सामन्यामध्ये जिंकला तर प्रतीकजी म्हसे यांच्या वतीने 2000चं पारितोषिक या संघाला असेल. आपल्या टीमला मोटिवेट करत असताना आदरणीय प्रतीकजी म्हसे साहेब यांच्या वतीने तब्बल 2000चं कॅश प्राईज या टीमला मिळेल. आणि लास्ट ओव्हरमध्ये आता स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येतोय अग्री वॉरियर्स टीमचा खेळाडू उमेश जामगर हा खेळाडू. आणखीन एक टॅलेंटेड गोलंदाज या षटकामध्ये आला आणि समोर फलंदाज असेल आकाश ज्याने मात्र मागच्या काही चेंडूमध्ये भरपूर संघर्ष केला. इथून मात्र त्यांना चांगली इनिंग बिल्ड करावं लागली. शेवटच्या ओव्हरमध्ये मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 55 ते 60च्या आसपास पोहोचायचं आहे. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं पहिल्या 5 षटकामध्ये 35 धावा धावफलकामध्ये 7.00ची सरासरी. अंतिम षटकामध्ये आता गिअर बदलावा लागेल. गोलंदाजी मार्कमध्ये उमेश सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. यावेळेला 20 स्टेपमध्ये लॉफ केलाय. लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत मात्र आपले इरादे स्पष्ट केले फलंदाज आकाशने. कपचा फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल झाला. समांतर जमिनीला समांतर फटका होता पण गतिमान फटका होता. बॅटचा स्विंग चांगला होता. स्लॉटमध्ये हा बॉल आला आणि चांगल्या पद्धतीने टाइम केलं. 20 स्टेपला आपण पाहिला आकाश माफी असो आकाश या फलंदाजाने षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. 41 धावा धावफलकावरती. मी मगाशी म्हटलं किमान 55 ते 60 आणि अजूनही वेळ गेली नाही. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 1-2 स्कोरिंग शॉट मोठे फटके आले तर डेफिनेटली 50+ रन तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. सकाळचं सत्र आहे आणि नेहमी आम्ही सांगत असतो सकाळचा टॉस आणि संध्याकाळचा टॉस फार इम्पॉर्टंट असतो. आणि इथे आपण जर पाहिलं अग्री वॉरियर्स टीमने मात्र कमालीचं कमबॅक केलं. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. उमेशच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती षटकार आला आकाशच्या बॅटमधून. याही वेळेला बॅकफुटला गेले होते. ताकदीचा वापर करायचा होता. बॉलच्या लाईनमध्ये आले परंतु इथे अतिशय गती या चेंडूमध्ये पाहायला मिळाली. फुल लेन डिलिव्हरी फॉलो केलं फलंदाजाला त्या ठिकाणी उमेशने. मागचा बॉल स्लॉटमध्ये होता आणि इथे थोडा बॉलची आपण जर पाहिली लेंथ कमी केली गोलंदाजाने. त्याच वेळेला आपण पाहिला मोठा फटका एक्झिक्यूट करता आलेला नाही फलंदाजाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. आणखीन 4 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत. मिडऑफमध्ये असला हा फिल्डर राकेश वारंवार गायडन्स करतो आपल्या कदर गोलंदाजाला. हे फार गरजेचं आहे. राकेशने मागचं षटक चांगलं टाकलं होतं. त्याने मात्र आपल्या सहकार्याला थोडंसं मार्गदर्शन दिलं आणि त्यानंतर कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहिलं. पहिले 3 बॉल 7 आल्या. आणखीन 3 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. धावसंख्या स्कोर कार्डमध्ये 42 धावा. अंतिम 3 बॉल अग्री वॉरियर्स आणि एका बाजूला असेल NB फाउंडेशन 4-5 या दोन संघामध्ये आजच्या दिवसातील हा पहिला बिग फाईट सामना. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा राहील कारण आपण जेव्हा लीग स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा सुरुवातीला सामने जिंकणे फार गरजेचं असतं.
कारण सुरुवाती सामने जर का तुम्ही जिंकला तर तुमचा प्रेशर थोडंसं कमी होतं आणि इथे आपण पाहिलं हा सामना जिंकत विनर या सामन्यामध्ये पोहोचेल. एक संघ यावेळेला पुलचा प्रयत्न होता, फटका फसलाय, बॉलने उंची घेतली आहे, फिल्डर पोहोचले होते प्रवाहाच्या विरुद्ध, सेकंडचा कॉल, झेल सुटला. प्रयत्न चांगले होते फिल्डरचे, कारण इतका सोपा झेल हा नव्हता. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमधला फिल्डर थोडासा मागे सरकला आउटफील्डमध्ये झेल घेण्यासाठी. जजमेंट चुकलं, बॉल हातामध्ये आय थिंक आला होता आणि लास्ट मोमेंटला स्किड झाला आणि त्यानंतर जीवनदान मिळालं. फलंदाजाला 2 धावा महत्त्वाच्या मिळतील. NB फाउंडेशन 4x4 टीमला धावसंख्येमध्ये बदल 44, 44 धावा, 8 खेळाडू बाद, 44 अशी धावसंख्या धाव फलकावरती. शेवटचे 2 बॉल, एखाद दुसरा मोठा फटका येईल का? यावेळेला फुल टॉस ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेळले, मिड विकेटला फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक्स आणि इथे मात्र खराब फिल्डिंग, नशिबाची साथ या कदम मॅच मध्ये मिळाली. NB फाउंडेशन 4x4 टीमला अंतिम षटकामध्ये धावा कशा का होईना येताना आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या संघासाठी चौकार. काढून आपल्या टीमला दिले. तर एका बाजूला आकाश रसाळ ज्याने 7 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा हा शेवटचा चेंडू असेल. किती धावा येतील? NB फाउंडेशन संघाचे पाठराखे म्हणत असेल एखादा मोठा फटका यायला हवा, 50+ रन होतील. पण ते वेगवान बॉल होता, डाव्याच्या अगदी बाजूने मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने बाईकची सिंगल पंचाने घोषित केली. लिगल बॉल होता त्यामुळे बाईकची सिंगल पंचाने घोषित केली. 1 रन एक्साच्या स्वरूपात मिळाली आणि 1 रनच्या मदतीने पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना NB फाउंडेशन 4x4 संघाची धावसंख्या 8 खेळाडू बाद 49, म्हणजे येणारे 6 षटकं, येणारे 36 चेंडू विजयासाठी 50चं मापक आव्हान उभं केलंय. NB फाउंडेशन 4x4 टीमने आगरी वॉरियर्स खांडस या टीम समोर. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी असतील आमचे समालोचक पियुष. धन्यवाद. थँक्यू रोशन पाटील सर, थँक्यू सो मच. पहिली मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात, दुसरी मॅच देखील त्याच ताकदीची आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या लगेचच करूया दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस. NB फाउंडेशन 4x4 टीमचे संघ मालक श्रीमान नितीनजी बडेकर साहेब आपल्या समवेत आहेत. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करूया टॉस. हेड कॉल करण्यात आला आणि पडला हेड. टॉस इथून जिंकलेला श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमनं काय डिसिजन असणार? फिल्डिंग करू पहिले आम्ही. काय मुख्य रिझन आहे फिल्डिंग करण्यामागचं? पहिली मॅच तुम्ही पाहतायत, टॉस किती महत्त्वपूर्ण होता पहिल्या मॅचचा आणि सेकंड मॅचमध्ये त्या टॉसचा किती इम्पॅक्ट आहे? ॲक्च्युली ग्राउंडवर कसं आहे, पहिल्यांदाच खेळतोय, स्क्वॉड सगळ्या नवीन आहे, त्यामुळे पहिले ग्राउंडचा अंदाज आला पाहिजे. त्यासाठी आम्ही पहिले फिल्डिंग घेतो आणि जेवढी चांगली बॉलिंग टाकता येईल तेवढी चांगली बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न करू. सर्व प्लेयर आमचे खूप छान आहेत आणि चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत पहिला सामना तुम्ही पाहतायत, त्यानंतर दुसरा सामना वाटायला आलेला आहे. बऱ्याचशा संघ मालकांकडून तुम्हाला डिमांड होती ॲज अ फिक्स प्लेअरसाठी, परंतु पुन्हा एकदा जे मागच्या वर्षामध्ये तुम्ही श्री 11 बादशाह वॉरियर्स संघाचे जे स्वप्न होतं ते स्वप्न तुम्ही पूर्ण केलं आणि याही वर्षामध्ये तुम्हाला ॲज अ कॅप्टन म्हणून त्याने बऱ्याचशा वेळानंतर तुम्हाला डिमांड करून, खऱ्या अर्थाने त्याने बऱ्याचशा संघ मालकांकडे मागणी करून तुम्हाला ॲज अ कॅप्टन म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. नक्कीच मालकांबद्दल काय सांगाल? मालकांबद्दल एकच सांगेल की आमचे दोन्ही ओनर खूप छान आहेत आणि म्हणजे त्यांनी मला परत फिक्स प्लेअर ठेवला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार. ओव्हरऑल टीमकडून काय परफॉर्मन्सची अपेक्षा करतायत? माझ्या टीममध्ये सगळे नवोदित खेळाडू आहेत, सगळे यावर्षी चांगल्या टचमध्ये आहेत. आता बघूया, कारण की कसं असतं, प्रत्येकजण आपल्या गावासाठी खेळताना एक त्याचा वेगळा गेम होतो आणि जेव्हा आपण एखादी लीग खेळतो त्यावेळेस त्याचा परफॉर्मन्स वेगळा असतो. तरी म्हणजे माझे जेवढे पण प्लेयर आहेत यावर्षी एकदम सुसाट फॉर्ममध्ये आहेत. आता बघूया की मॅचमध्ये ऑन मॅच काय करतात ते. मी बऱ्याचदा ऐकलेलं अमोल चव्हाण यांच्या टीममध्ये खेळण्याची मजा काही और असते आणि आज तुमच्या अंडर बरेचसे नवनवीन खेळाडू खेळणार आहेत, चांगल्या टचमध्ये आहेत. कुठले खेळाडू चांगल्या टचमध्ये वाटतात, कोणाकडून जास्त अपेक्षा करतात? यावर्षी गोल्डन टचमध्ये असणारा समीर, पंकज, त्यानंतर अक्षय
कल्पेश म्हणजे ह्या वर्षी खूप चांगले खेळतात ते, त्यांच्या ग्रामीण संघासाठी चांगले खेळतात ते, खूप सारे प्राईज त्यांनी मारलेले आहेत आणि त्यांचा आता तोच कॉन्फिडन्स आम्हाला या मॅचमध्ये आता फायदेशीर ठरणार आहे. थँक्यू सो मच. हे होते श्री 11 बादशाह वॉरियर्स टीमचे कॅप्टन ज्याने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंगला पसंती दिलेली आहे. आम्ही दोन्ही टीमला विशेष शुभेच्छा देत आहोत आणि दोन्हीच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत आपले प्लेइंग 11 आपण कृपा करून त्वरित ताबडतोब जमा करा. दोन्ही संघ पुढच्या लढतीमध्ये दोन्ही ताकदवर संघ आहे ज्यांचे खऱ्या अर्थानं ग्रामीण खेळत असताना सर्व खेळाडू चांगल्या टचमध्ये, तेच खेळाडू इन ॲक्शन पुढच्या मॅचमध्ये दिसणार आहेत. मजा येणाऱ्या मॅचमध्ये, परंतु तितकीच चांगली मॅच आता तरी मैदानाच्या आतमध्ये रंगेल, कारण गणेश घारे मैदानाच्या आतमध्ये ॲज अ फिरकीपटू कशा प्रकारे कामगिरी करतोय हे पाहणं उत्सुकताचं राहणार आहे. लगेचच करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन, कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडेसे चेंजेस करूयात आणि आम्ही रिक्वेस्ट करत आहोत दोन्ही टीमचे कॅप्टन आपली प्लेइंग 11 जमा करा. थँक्यू सो मच. बादशाह 11 टीमने टॉस जिंकलेला, फिल्डिंगचा निर्णय त्याने घेतलेला. धन्यवाद. थँक्यू पियुष बाबरे सर यांचा आपण आवाज ऐकतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा आणि तमाम क्रीडा रसिक खेळाडूंचं मात्र या कर्जत प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तसं कर्जत तालुका म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत अगदी हे उपविभाग मानलं जातं आणि या डोंगराळ परिसरामुळे एक आकर्षण ठिकाणं सुद्धा आपल्याला कर्जत तालुक्यामध्ये मात्र पाहायला मिळतात. कर्जत शहरातून खळखळणारी उल्हास नदी सर्वांनाच अगदीच आकर्षित करत असते. कर्जत हे हिरवलीचे आणि अनेक धबधब्यांचे एक मनमोहक तालुका म्हणून या कर्जत तालुक्याची आपल्याला ओळख पाहायला मिळते. काही विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. आम्ही विनंती करत आहोत उपाध्यक्ष श्रीमान अभिषेकजी देवगरे साहेबांना की आपण व्यासपीठावरती यावं. आपले शुभ असते. आम्ही काही विशेष सन्मान ते करत आहोत. संघ मालक उपस्थित आहेत. चेक. आणि कर्जत हे मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग आहे. कर्जत हे मुंबई पुण्यापासून अंदाजे 62 मैल आपल्याला पाहायला मिळतो. या कर्जत तालुक्याची ओळख चर्चा आपण करतच राहू, परंतु पहिल्या बॉलवरती अगदी सर रमाकांत आचरेकर सर यांना मानवंदना देणारा पहिल्याच बॉलवरती हा येतोय शानदार रुबाबदार चौकार. पहिल्याच बॉलवरती राकेश पाटील आपल्या मात्रेतून कलात्मक पद्धतीची मात्रेतून खाते उघडताना मात्र पाहायला मिळतात. हा क्लास खेळाडू आहे आणि आक्रमण कोणावरती केलंय तर गोलंदाज किरण करडे यांच्यावरती. दोन्ही बेस्ट ऑफ बेस्ट आपल्याला पाहायला मिळेल, कारण सर्व उत्कृष्ट ज्या पद्धतीने तालुक्याची लीग होते त्यावेळी मात्र म्हणतात ना की चुन चुन के खेळाडू मात्र या टीममध्ये घेतले जातात आणि तोच खेळ आपल्याला पाहायला मिळेल. हो थोडासा बाहेर अगदीच डाव्या एसटीच्या बाहेर पेच झालाय. अगदी 100च्या स्वरूपामध्ये धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल. 5 धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते. आणि एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण पाहायला गेलं तर व्हॉइस ऑफ रायगड ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे. पूर्ण शेड्यूल टाईट असतो डे नाईट. रोशन पाटील सर तारा यांचंही आपण आवाज आजच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकताय. मी रुपेश पाटील जनवली पेन सर्वांचं करतोय परत एकदा सर स्वागत. डायरेक्ट हिट. नेम तर निशाणा लावला होता, निशाणा चुकलाय. अगदी धाकधूक इथे मात्र पाहायला मिळाले होते. डेंजर झोन मध्ये फलंदाज राकेश पाटील होते, महत्वपूर्ण फलंदाज स्वप्नील बनसोडे होते आणि 1 धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. 6 धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी साकारले. एक मोठा फटका आलाय पहिल्या बॉलवरती निश्चितच आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण ते मात्र देत असताना पाहायला मिळतात गोलंदाज किरण करडे. अगदी डोंगराच्या मधोमध मात्र हा वसलेला मात्र हा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिमरित्या. आणि कर्जत तालुक्याची आपण चर्चा करत होतो. उच्च शिक्षित आणि त्याचबरोबर वेल एज्युकेटेड ह्या तालुक्यामध्ये आपल्याला बरेच मात्र इथून तरुण पाहायला मिळतात. उंच माझा झोका इथे मात्र पाहायला मिळतोय मन तळ्यात मळ्यात आणि झालाय ड्रॉप. झेल फलंदाजाला मिळालं जीवदान. स्वप्नील बनसोडे या फलंदाजांना धावी मिळाली 1.
ट्रॅप केलं होतं, ट्रॅपिंग मध्ये अडकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न. इथून मात्र किरण करंडे हे करताना करडे मात्र पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर झालेला हा मात्र थोडासा चुकी क्षेत्ररक्षणामध्ये. आणि त्याच्यानंतर ही मिळालेली एक धाव बरंच काही सांगून जातोय. आता स्वप्नील बनसोडे यांना मिळालेला जीवदान कशा प्रकारे पुढे खेळण्यात येईल, परंतु राकेश पाटील ऑन स्ट्राईक त्यांच्या बॅटमधून आत्ता एक चौकार आलाय जरूर. ऑलंग द कार्पेट खेळून काढला. अगदी पाहायला गेलं तर डीपचे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. अगदी काऊ कॉर्नर मधून उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगललाच प्राधान्य मात्र दिलं जातोय. आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 8 अन स्कूटबूट. tenniscricket.in ची चर्चा आपण सातत्याने करत असतो. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट, ब्रँड इज ब्रँड. आपण या चॅनलला सातत्याने मात्र अगदी अख्खाती देशांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम केलं जातोय. सॉफ्ट ड्राईव्ह फक्त दिशा दिली मिड ऑफ शॉटमध्ये 30 सर्कलच्या अगदीच आतमध्ये मात्र बॉलला प्रोटेक्ट केलं जातोय आणि तोपर्यंत मात्र येईल एकच धाव. शांत खेळ, कारण तुम्हाला 6 षटकांमध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथून मोठे फटके इथून घ्यायची की नाही बरीचशी चर्चा. आणि त्याच्यानंतर रणनीती आखली गेली आहे दोन्ही फलंदाजांनी, राकेश पाटील आणि स्वप्नील बनसोडे या 2 फलंदाजांनी. राकेश पाटील ऑन स्ट्राईक. किरण करडेच अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत साकारले आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा येत असताना पाहायला मिळतात. बॅटिंग करतोय टीम अग्री वॉरियर्स कांडस या टीमच्या 9 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. वरती आलेले आहेत. इतर खेळाडू आपण कृपा करून डिस्कशन न करता ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, आपली जर प्लेइंग 11 आपण दिली नसेल तर आपण ताबडतोब ती जमा करा. नेक्स्ट मॅचमध्ये देखील आपल्याला 2 ताकदवर संघ इन ॲक्शन दिसेल. दोन्ही संघांमध्ये तुफान टचमध्ये असणारे खेळाडू आहेत, तर मजा येणाऱ्या मॅचमध्ये आहे. आणि आता ऑन गोईंग मॅचकडे वळवा, जिथे कॅप्टन स्वतः बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. टीम कॅप्टन गणेश घारे यांच्या नावाची सातत्याने चर्चा होत आलेली आहे. आणि आज संघ मालकांचा विश्वास संघनायक कसा सार्थकही ठरवतोय हे मैदानाच्या आत्मा पाहणं उत्सुकताचं राहणार आहे. बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. धन्यवाद. आता इथून 30 बॉलमध्ये 41 धावा बनवायच्या आहेत. आपण चर्चा करत होतो कर्जत तालुक्याची आणि लोकल ट्रेनची आपण चर्चा करू, जिथून कर्जत तालुक्याला येस हे नाव का दिले त्याची ही चर्चा बऱ्याच जणांच्या मात्र प्रवास करत असताना मात्र मनामध्ये येत असतो. कारण कर्जतचा के, परंतु कल्याण या स्थानकाला के अगोदरच दिला होता, त्याच्यानंतर मात्र येस शेवटचे स्थानक आहे जिथून मुंबई लोकल ट्रेन निघतात, म्हणूनच कर्जत तालुक्याला येस मात्र दिला झालाय. अगदी फ्लॅट 8 ब्लॉट मात्र इथं फ्लॅटमध्ये आला होता आणि अगदी मात्र चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. प्रॉपर हिट ही आहे, नो चान्स, आउट ऑफ द पार. स्वप्नील बनसोडे यांच्या बॅटमधून मात्र परफेक्ट ऑन ड्राईव्ह षटका. सहा धावेनं 15 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, अगदी सरळ बॅटनं फटकेबाजी येत होते, धावा येत होत्या, त्याच्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. कारण ज्या पद्धतीनं संघाला दुसऱ्या षटकातील दुसऱ्या बॉलपर्यंत सुस्थितीमध्ये नेण्याचं काम करण्यात आलंय या दोन्ही फलंदाज राकेश पाटील असतील, स्वप्नील बनसोडे 4 बॉलमध्ये 8 वरती खेळताना पाहायला मिळतात. येथे गणेश धारे यांच्यावरती परत एकदा हल्ला चढवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, पकडला जाईल अगदी डीप फॉरवर्ड ट्रिसन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद 440 ओव्हरचा करण, पहिला विकेट. बॅक टू टेक आउट स्वप्नील बनसोडे 15 या धावसंख्येवरती. तोपर्यंत पंचही मात्र इथे आमच्याकडे येत आहेत. तिसऱ्या पंचांकडे tenniscricket.in टीव्ही स्क्रीन वरती टेक्निकल रूम मध्ये मात्र इथून चेक केलं जाईल की इथून फलंदाज सुरक्षित असतील की बाद होतील. महत्वपूर्ण हा मात्र इथून निर्णय असणार आहे, कारण स्वप्नील बनसोडे हे मात्र डेंजर झोन मध्ये आहे. तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर इथून चेक केलं जातोय. तिसरे पंच आमचे शशी साटम सर टेक्निकल रूम मध्ये मात्र उपस्थित आहेत. महत्वपूर्ण, कारण प्रत्येक अँगल चेक केलं जाईल, कारण तेवढीच महत्वपूर्ण मॅच आहे आजच्या दिवसातील. आपण पाहतोय NB फाउंडेशन 4545 त्यांच्या अगेन्स्ट. आउट, फलंदाज बाद. tenniscricket.in च्या स्क्रीन वरती आलाय OUT आउट. बॅक टू टेक आउट परतावं लागेल. स्वप्नील बनसोडे 4 बॉल
घारे यांना मात्र आणले गेलेत आणि त्याच्यानंतरही मात्र पहिल्या विकेट प्राप्त करून देत असताना पाहायला मिळालं, कारण सलामीची जोडी ब्रेक थ्रू निर्माण करून दिले आणि तीच करून देणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण ज्या पद्धतीनं ना मात्र इथून मॅच पुढे सरकत होती, पुढे नेत होते हे दोन्ही फलंदाज आणि त्या दोन्ही फलंदाजांपैकी इथून सलामीच्या जोडीला बाद करणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि तेच मात्र पाहायला मिळालं. आता इथून नवीन फलंदाज महेश मोरगे हे मात्र इन होताना पाहायला मिळतं ॲक्शन 3 वरती आणि इथून ही जोडी आता मात्र या खेळाला कशा प्रकारे पुढे नेले जाईल की गणेश घारे ज्या विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातोय, अप्रतिम सातत्याने आपल्या टीमसाठी खेळताना पाहायला मिळतात. उमरोली ह्या टीम मधून खेळताना पाहायला मिळतात आणि आज आपल्या संघ मालकासाठी पॉइंटला तेवढाच अप्रतिम अगदी जॉन्टी रोडस यांची आठवण करून देणारा क्षेत्ररक्षण आणि ह्याच उमरोली संघाला आपण रतनबुवा चषकामध्येही खेळताना पाहू. अप्रतिम संघ आहे कर्जत तालुक्यातील आणि याच संघातील खेळाडू ISPL अंडर-19 साहिल लोंगले ह्यालाही खेळताना पाहायला मिळालं. अप्रतिम व्यावसायिक दर्जाचा हा खेळाडू याच टीम मधून खेळताना पाहायला मिळतो आणि सध्याच्या घडीला त्याच गावाला बिलॉंग करणारे गणेश घारे हे गोलंदाज आपल्या नावाची चुणूक आत्तापर्यंत देत असताना 5 बॉलपर्यंत, कारण या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात. 8 एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्तही करून दिली आणि अंतिम बॉल 1 टू गो शेवटचा बॉल मात्र बाकी असेल. गणेश घारे धावपलकावरती धावा आल्यात त्या 17 धावा. महेश मोरगे ऑन स्ट्राईक, दिशा दिली फक्त पहा, जबरदस्त फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय, टप्पा 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 टप्पा, सीमारेषा पार पार पार. डीजे काही विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. आपले उपस्थित संघ मालकांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती घेत आहोत. आगरी वॉरियर्स खांडस संघाला इन ऍक्शन तुम्ही पाहतात. पियुष सर, फक्त स्कोर 21 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आता इथून येणारे बॉल आपल्याला पाहायला मिळतील 24 आणि विजयासाठी 29 धावांची गरज. ओ टू पियुष सर, थँक्यू. डेफिनेटली, कारण 3 षटकानंतर आपण जाऊया परत एकदा अतिथी कक्षामध्ये, जिथून मॅच तेवढीच महत्त्वपूर्ण आहे, कारण ज्या पद्धतीनं मात्र इथून लाईव्ह टेलिकास्ट हा मात्र बरेच प्रेक्षक पाहत असतात आणि त्यांच्या कंप्लेंट्स येत असतात मात्र इथून. तर 24 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. 21 धावा धावपलकावरती आल्यात. बॅटिंग करत असताना आगरी वॉरियर्स खांडव टीम हरिचंद्र भोईर साहेब आणि राजेश भोईर साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर NB फाउंडेशन 4545 नितीन बडेकर साहेबांचा संघ, हे संघ मालकांना ही मात्र शुभेच्छा आपण देऊया. ऑन स्ट्राईकला फक्त दिशा दिली पाहायला गेलं, क्षेत्ररक्षक आहे ते वेगानं बॉल मात्र भन्नाट पाहायला मिळालं. होतोय फरार आर पार, अगदी चिडफाड करत येथील धावा मात्र 4 4 4 चौकार. आणि या 4 धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 25. आता येणारे 23 बॉलमध्ये बनवायचे आहेत 25. साधं सोपं समीकरण मांडलं गेलेलं आहे, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. गुणाकार, वजाकार, भागाकार या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील, त्यावरती तुम्हाला खेळ करावा लागेल. ऑनसाईडला दिशा दिली, मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. अगदी साध्या पद्धतीने मात्र इथून प्रोटेक्ट केले, बॉलला अडवलं गेले, तोपर्यंत एक सिंगलला प्राधान्य दिलं गेले. आता इथून फारसं फरक पडणार नाहीये. हरिचंद्र भोईर आणि राजेश शेठ भोईर या दोन्ही संघ मालकांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आगरी वॉरियर्स खांडस टीम सध्याच्या घडीला सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जिथून धावा आता इथून येणाऱ्या 22 बॉलमध्ये बनवायच्या 24 धावा. परंतु हा क्रिकेट आहे, कधी पलटी मारेल ना ते सांगता येणार नाहीये. फटका चांगला आहे, फसलाय, परंतु अगदी पाहायला गेलं तर हवेमध्ये बॉल तरंगताना पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम मात्र पाहायला मिळालं आणि इथून मिड ऑफ विकी यांच्याकडनं पकडलं गेलं झेल आणि अप्रतिम गोलंदाजी इथून साकारत असताना किरण करडे ह्या गोलंदाजांनी दाखवले दम आणि फलंदाज बाद. माघारी परतावा लागेल 26 या धावसंख्येवरती फलंदाज महेश या फलंदाजांना यावं लागेल माघारी.
पाहायला गेलं तर इथून षटक क्रमांक मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. चालू आहे तिसरं आणि 21 बॉलमध्ये 24 ची गरज आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज साहिल खाडेला पाहतो इथे. मॅच बनली जाईल का, कारण महत्वपूर्ण 2 विकेट आहेत ना ते बाद झालेले आहेत आणि याच्यानंतर इथून मॅच बनवण्याची सुवर्ण संधी किरण करडे आपल्या स्पेलमधील दुसरा षटक हातला असताना देताना पाहायला मिळतील का, चर्चा आहे. फ्लॅटेड डिलिव्हरी, स्लाइड आउट टाइप डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय आणि हेच तर करायचं आहे ना गोलंदाजी करणाऱ्या टीमला. डॉट बॉलचे पर्सेंटेज विकेट तुम्हाला घ्यायचे आहेत, तच तुम्ही या मॅच मध्ये बनवून तुमची मॅच तुम्हाला बनेल. जी मॅच फसली गेली आहे ना ती मॅच हसवण्याचं काम गोलंदाजांना करायचं आहे. फलंदाज इथून करणारी टीम सुस्थितीमध्ये. ऑन साईडला फक्त दिशेने मिड ऑफ मध्ये मात्र पाहायला गेलेत विके आहेत. बॉलच्या खाली अडवला जाईल. एकच धाव प्रेशराईज परिपूर्ण करण्याचा प्रयत्न गोलंदाज किरण करडे करताना मात्र पाहायला मिळत आहेत. अंतरडे या ग्रामीण क्रिकेटमधून खेळताना किरण करडे यांना आपण पाहत असो त्या गावासाठी महत्वपूर्ण जबाबदारी पार पडत असताना क्रिकेटच्या निमित्ताने पाटा बदलला. मिड ऑफ मध्ये अगदी ऑफ ड्राईव्ह करायचं होतं, परंतु ऑन साईडला इथून दिशामध्ये बॉल जाताना पाहायला मिळालं आणि इथून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा आणि विजयासाठी इथून येणारे 18 बॉल आणि 22 धावांची गरज इथे मात्र पाहायला मिळेल. षटक क्रमांक समाप्त झालाय इथून तिसरं आणि 3 षटकानंतर बॅटिंग करताना टीम हरिचंद्र शेठ बोईर आणि राजेश शेठ बोईर यांची टीम आग्री वॉरियर्स खांडस 28 धावसंख्येवरती. आता नितीन बडेकर साहेबांचा संघ NB फाउंडेशन 4545 या टीमला मात्र डिफेन्स करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 22. तोपर्यंत समुद्र संगीत संघाचे श्रीमान संघ मालक हरिचंद्रजी बोईर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. आग्री वॉरियर्स म्हटल्याच्या नंतर ज्यांचा एक स्ट्रॉंग फॅन बेस आहे आणि त्याच संघ मालकांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. सातत्यानं त्याचबरोबर श्रीमान राजेशजी भोईर साहेबांचा सुद्धा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत, जे लाडके संघ मालक आहेत आग्री वॉरियर्स खांडस संघाचे आणि त्याच आग्री वॉरियर्स या खांडस संघाचे संघ मालक श्रीमान राजेशजी भोईर साहेबांचा सुद्धा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. इथून सर आपण पाहायला गेलं तर विजयासाठी आता 18 बॉल मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत आणि हा थरार व्हाईस ऑफ रायगड रोशन पाटील सर तारा यांच्या आवाजातून ऐकूया. धन्यवाद. त्याचबरोबर श्रीमान चंद्रशेखर संचे साहेब आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. आग्री वॉरियर्स मी मागाशी देखील उल्लेख केला की आग्री वॉरियर्स म्हटल्याच्या नंतर भक्कम पाठीराखा असतो या संघाचा आणि त्याच संघातील सन्मान आपण घेत आहोत. श्रीमान बालचंद्रजी बिराडे साहेब उपस्थित आहेत, जांभुर्डे मुरबाडवरून या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत, तर त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण घेत आहोत. मच्छिंद्रजी ऐनकर साहेब आणि कैलाशी मुने साहेब आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. सर्व पाठीराख्यांचा सन्मान आपण घेत आहोत. या दोन्ही आम्ही मान्यवरांना विनंती करत आहोत की यावं आपण आपला सुद्धा आम्ही एक छोटासा सन्मान या संपूर्ण KPL कर्जत प्रीमियर लीगच्या वतीने आपण घेत आहोत. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे आणि कर्जत प्रीमियर लीग म्हटल्याच्या नंतर सर्व पाठीराख्यांच्या, सर्व संघ मालकांचे आणि सर्व पाहुण्यांचे सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही घेत आहोत. मुने साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण घेत आहोत. एकीकडे मॅच सुरू आहे, थोडीशी दिलगिरी आम्ही प्रेक्षकांची व्यक्त करत आहोत की थोडंसं समालोचन आपल्यापर्यंत पोचत नाही आहे, तर शेवटचा सन्मान आहे या व्यासपीठावरती मुने साहेबांचा आपण आयोजकांच्या
शुभ हस्ते करत आहोत माननीय उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते. आणि वळात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आता माझ्या येणाऱ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा गणेश घारे बॉलिंग मार्कवरती आलेले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 16 चेंडूमध्ये 20 धाबा. यावेळेला पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट राकेश पाटील मात्र इथे आपण पहिला समय सूचक दाखवतो आणि रिस्पॉन्सिबल इनिंग मात्र साकारतो मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलने मात्र डावाला पुढे घेऊन चालला हा खेळाडू. चांगली तर रणनीती राहील या खेळाडूची. NB फाउंडेशन 4545 नितीनदादा बडे यांचा बडेकर यांचा संघ आपण एका बाजूला पाहता आणि एका बाजूला अग्री वॉरियर्स कांडस हरचंद्रजी भोईर राजेशजी भोईर यांचा संघ मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये. डू आर डाय करो या मरो. 15 बॉल 18. जरी सामना क्लोज असला तरी दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. लेग लांचा प्रयत्न हलकीशी कडा घेतली बॅटची बॉल निघाला त्या ठिकाणी लॉंग लेगला आउटफील्ड फास्ट आहे आणि या निर्णायक क्षणाला मात्र येतो हा खणखणीत सणसणीत असा अग्री वॉरियर्स कांडस टीमला चौकार. चांगली त्याचा फायदा मात्र फलंदाजा झाला. इथे आपण जर पाहिलं रन बॉल 14 चेंडूमध्ये 14 तर समीकरण मैदानाकडे आलंय. प्रत्येक बॉल मागे सिंगल आणि एका बाजूला विकेट हवेत फिल्डिंग करणाऱ्या टीमला. गणेशचा पुढचा बॉल स्लॉग हिट करताना खेचून मारला. बॉलने उंची घेतली. अंतर कापेल का. फिल्डिंग खराब आणि इथे आपण जर पाहिला झेल सोडलाय राकेश पाटील या खेळाडूचा जीवनदान आणि त्याहीपेक्षा महत्वाच्या 4 धावा आल्या. खराब फिल्डिंग चौकार. थोडासा उंची जास्त घेतली होती असं वाटलं राकेशला कदाचित परतावा लागेल कारण या क्रुशल कंडिशनला जर राकेशचा विकेट मिळाला असता तर दबाव टाकता आला असता अग्री वॉरियर्स कांडस टीमवरती. पण तो अजूनही काही घडलेलं नाही आहे. काही बिघडलेलं नाही आहे. या मॅचमध्ये 13 बॉल 10चं समीकरण आलंय. अंतिम बॉल या षटकातला स्टेप आउट झाले. टॉस केला बॉलला. थोडासा आपण जर पहिला बाउन्सरचा वापर केला त्या ठिकाणी परफ्यूम डिलिव्हरी इथे आपण पाहिली आणि इथे कदर शेवटचा बॉल डॉट टाकला गोलंदाजाने गणेश घारे याने. समीकरण म्हणलं आता अंतिम 12 चेंडूमध्ये विजयासाठी अग्री वॉरियर्स कांडस टीमला बनवायच्या तब्बल 10 धाबा. 12 बॉल 10 प्रतिषटक 5.00. यानंतर अक्षय भगत यांना विनंती असेल आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोररकडे जमा करा. सुधाकर भाऊ घारे गदर यांचा संघ. चला अक्षय भगत आपण आपली प्लेइंग 11 लिस्ट कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन या. 12 बॉल 10 चं समीकरण. यस PPTJ भगत आपले खेळाडू आले असतील तर प्लेइंग 11 द्या. अक्षय भगत आणि श्री 11 बादशाह वॉरियर्स आपली देखील जर पोचली नसेल तर आपण जमा करा. आणि मी श्रीमान अध्यक्ष साहेब आपल्याला विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. अध्यक्ष साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आणि त्याचबरोबर आपण अक्षय भगत टीम कॅप्टन पोहोचतात कॉमेंट्री बॉक्सपर्यंत. पुन्हा एकदा वळात कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आवाज रोशन पाटील सर यांचा. धन्यवाद. शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी 10 धाबा. प्रत्येक संघामध्ये कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावातील किंवा शहरातील खेळाडू त्यांना मात्र संधी मिळाली. त्यामुळे प्रत्येक संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे इथून मात्र हा सामना जिंकायचा असेल NB फाउंडेशन 4545 टीमला तर मात्र प्रचंड गुणवत्ता आणि त्याहीपेक्षा उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला या सामन्यामध्ये करावं लागेल. अंतिम बॉल 12 विजयासाठी 10 धाबा. मॅच ऑन आहे. सामना थोडासा आपण जर पाहिला या मॅचचं पारडं झुकलंय. एका बाजूला अग्री वॉरियर्स कांडस या टीमच्या बाजूने. युनिक नाव आहे या संघाचं अग्री वॉरियर्स कांडस. पालघर ठाणे मुंबई रायगड या 4 जिल्ह्यामध्ये अग्री समाजाला आपण वास्तव करताना पाहिलं आणि त्याच नावाने मात्र हा संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहता अग्री वॉरियर्स कांडस. तर एका बाजूला NB फाउंडेशन 4545 या टीममध्ये ही लढत. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाले प्रवीण. पहिला बॉल फुल लाईन डिलिव्हरी आणि इथे आपण जर पाहिला वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. प्रवीण या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आले या षटकामध्ये. डॉट बॉल पाहायला मिळाला. बघा चेंजेस आहेत नावामध्ये. टेक्निकल स्कोरर आमचे मेन स्कोरर मस्टेक रवी गोलंदाजी मार्कमध्ये आलेला आहे या षटकामध्ये. 5व्या षटकामध्ये पहिला बॉल डॉट. लेफ्ट आर्म राऊंड द स्टम्प्स. आणखीन एक निर्धाव चेंडू.
या मॅचमध्ये कमबॅक करायचं NB फाउंडेशन 4x4 टीमला आणि त्यासाठी तुम्हाला सर्वाधिक जास्त डॉट बॉल किंबहुना विकेट घ्यावे लागतील या ओव्हरमध्ये. आणि इथे मात्र सलग 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. फलंदाज आहे त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिले साहिल खाडे. 10 बॉल 10 रन बॉल इक्वेशन मैदानामध्ये आलं. शेवटचे 10 चेंडू विजयासाठी 10 धावा. लो स्कोर सामना, परंतु हा सामना हाय व्होल्टेज होत चालला. बॅकफुटला गेले, पूल करण्याचा प्रयत्न, दबाव डॉट बॉलचा वाढला आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा फिल्डिंग खराब. ज्या गोष्टीची चर्चा झाली, तुम्हाला येणाऱ्या 2 षटकामध्ये फिल्डिंगचा स्टँडर्ड डेव्हलप करावा लागेल, परंतु इथे तसं झालेलं नाही. इथे पुन्हा एकदा जीवनदान फलंदाज आला आणि त्याहीपेक्षा चौकार बॅटिंग करणाऱ्या अग्री वॉरियर्स कांडस टीमला मिळाला. फिल्डिंग पाहिली आहे, त्याचा फायदा आता झाला आहे अग्री वॉरियर्स कांडस टीमला. अग्री योद्धे कांडस यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. शेवटचे 9 बॉल विजयासाठी आता 6 धावाचं समीकरण. 2 डॉट बॉल, त्यानंतर प्रेशर पूर्णपणे फलंदाजावरती आलं होतं. तो प्रेशर रिलीज करणारा हा चौकार निर्णायक क्षणाला क्रुशल कंडिशनला मात्र मिळाला अग्री वॉरियर्स कांडस टीमला. ज्या चुका फिल्डिंगमध्ये झाल्या त्याचा मात्र परिणाम कदाचित या ठिकाणी भोगावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. थोडासा दबाव गोलंदाजामध्ये रवीवरती राहील. चांगली गोलंदाजी या खेळाडूने मात्र या षटकामध्ये केली, परंतु क्षेत्ररक्षकाची न मिळाली असता त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला झाला. 4 धावा मागच्या बॉलवरती आल्या. अंतिम 9 बॉल आणि विजयासाठी 6 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र इथे चांगलं कमबॅक करावं लागेल. याही वेळेला तेच सरळ बॉल फास्ट अँड फ्युरियस उजव्याच्या बाहेर टाकला. फलंदाज पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला रवीच्या माध्यमातून. डॉट बॉल, अंतिम 8 बॉल विजयासाठी 6 धावा. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला झुकावं लागतं. या मॅचमध्ये शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. यावेळेला देखील शरीरापासून दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये बदल. आता अंतिम 8 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. निर्णायक क्षणाला जर का तुम्ही एक्स्ट्रा रन खर्च कराल तर मात्र दबाव पुन्हा एकदा वाढेल फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती. 8 चेंडूमध्ये 5 धावा. हे बॉल शेवटचे 2 अतिशय निर्णायक राहतील या षटकामध्ये. 5व्या ओव्हरमध्ये आपण आहोत. खोला टाकला बॉल, लेग बिफोर द विकेटसाठी अपील. इथे प्लम LB टोक क्रशिंग यॉर्कर. पंचांचा बोट अवकाशाकडे, फिंगर गोज अप. खेळाडू बाद, कहाणी में ट्विस्ट. शेवटचे 7 बॉल आता विजयासाठी तब्बल 5 धावांचं समीकरण. ज्या ठिकाणी प्लम LB पंचांनी घोषित केलंय खेळाडू बाद. बॉलचं डिरेक्शन, इम्पॅक्ट अगदी आपण जर पाहिलं मिडल ST वरती होतं. कोणत्याही प्रकारची शंका मनांमध्ये नव्हती. पंचांच्या अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहिला. 7 चेंडूमध्ये 5. न्यू बॅटर मैदानाकडे चाललाय उमेश जामगरे हा खेळाडू. आणखीन एक बडवळ B संघाचा एक आक्रमक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू उमेश मैदानाकडे चालला. पण तो इथे तुम्हाला डोक्यावरती बर्फ ठेवून शांत माइंडने खेळायचं, कारण धावा कमी आहेत. 7 बॉल 5. जर का तुम्ही आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्षणाला जर का एका दुसरा विकेट प्रतिस्पर्धी संघाला मिळाला तर मात्र अडचणी वाढतील बॅटिंग करणाऱ्या अग्री वॉरियर्स कांडस टीमच्या वाट्याला. 7 बॉल 5. सामना संपलेला नाहीये, कारण शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहता नितीनदादा बडेकर यांचा संघ हार मानायला तयार नाहीये. NB फाउंडेशन 4x4. याही बेला खोलात टाकला हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह. बॉटमहँडचा वापर. वृष्या सायरन टर्न केला बॉलला मिड विकेटमध्ये अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी बॉल फील्ड झाला. 1 रन या बॉलवरती मिळाली. आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 4 धावांचं समीकरण.
वरती आपण जर पाहिला संघ आहे आगरी वॉरियर्स कांडस, परंतु एका बाजूला बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये भडवलचे 2 सुपर डुपर स्टार मैदानामध्ये आहेत, ज्यांच्याकडे गद प्रचंड कॅलिबर आहे आणि मोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी या संघाची चर्चा राहिली. 17 पैकी आतापर्यंत आपण जर पाहिलं जवळजवळ 14 ठिकाणी चॅम्पियन मात्र हा संघ बनला, त्यामुळे एक वेगळा उच्चांक क्रिकेटच्या पटलावरती या संघाने गाठलाय. अटॅकिंग फिल्डिंग लावली या मॅचमध्ये धावा रोखण्यासाठी. 6 बॉल 4. रायगड प्रीमियर लीगमध्ये जेव्हा MD वॉरियर्स संघाच्या अगेन्स्ट अजय पाटील बेलोलीचा खेळाडू ज्याने 1 रन रोखली, तेव्हा मात्र अनेक गोलंदाजांना त्या खेळाडूकडून प्रेरणा मिळाली. 1 जर रन रोखली जाऊ शकते तर या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 4 काना रोखता येणार. चेक आम्ही दोन्ही टीम पुढील मॅचच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत आपला स्क्वॉड घेऊन आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या, कारण मुख्य प्रवेशद्वारानंच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. त्या कारणास्तव दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची रिक्वेस्ट आहे की आपला स्क्वॉड घेऊन आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. धन्यवाद. कडाव संघाचा आपण नितूला देखील पाहिलं. कदा जाई संघाच्या अगेन्स्ट बदलापूरच्या मोहित पिसेकरांच्या मैदानावरती केलेला कारनामा कोण विसरेल. 6 बॉल 4. पहिला फुल टॉस बीमर कॉल. घर फिरले की घराचे वासेही फिरायला कसं म्हण आहे, अशी एक म्हण आहे. आणि इथे मात्र आपण जर पाहिला 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. आणि ज्या ठिकाणी 6 बॉल 4चं समीकरण होतं तिथे मात्र हा बीमर बॉल बराच काय सांगून जाईल फिल्डिंग करणाऱ्या NB फाउंडेशन 4-5 टीमला. आता अडचणी वाढतील फिल्डिंग टीमच्या वाट्याला. फ्रीडची संधी समोर फलंदाज आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला येतोय राकेश पाटील. 6 बॉल 4. 6 बॉल 4 होता इथे, आता 6 बॉल 2चं समीकरण. स्वतः कॅप्टन स्ट्रायकिंग एंडला आलाय. फ्रीड बॉल. फुल टॉस आहे. लॉफ केला बॉलला. लॉंग ऑफचा फिल्डर थोडा क्लोज होता, अगदी पुढे आला होता, त्याच्या दिशेने स्ट्रोक. स्कोर इज लेबल. 1 धाव हवी आता 5 चेंडूमध्ये. पहिला बीमर, त्यामुळे टेन्शन वाढलं फिल्डिंग करणाऱ्या NB फाउंडेशन 4-5 संघाचं. आता 5 चेंडूमध्ये 1 धावा. भूतकाळ विसरावा लागेल. वर्तमान कालखंडामध्ये या 5 बॉलमध्ये आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य या षटकामध्ये गोलंदाज सिद्ध करेल का हे पाहावं लागेल. हलक्या हाताने खेळले. सिंगल कंप्लीट होईल कदाचित. रिस्क घेतली आहे. डिरेक्ट हिट. सामना संपलेला नाहीये. रन आउटची संधी आणि डिरेक्ट हिट केला त्या ठिकाणी फिल्डर होते क्षेत्ररक्षक संगम बोराडे. नेमबाजीमध्ये निष्णात असणारा हा क्षेत्ररक्षक त्याने डिरेक्ट हिट केलाय. आणि आता कहाणी मिटवीस. 4 बॉल विजयासाठी. एक खेळाडू रनआउटचा शिकार झाला, परंतु सामना संपलेला नाहीये. 4 बॉल 1. ज्या चुका NB फाउंडेशन टीमने केल्या फिल्डिंगमध्ये त्या चुकाच कदाचित पराभवाचं कारण ठरतील, परंतु सामना संपलेला नाहीये. 4 बॉल 1. स्कोर लेवल झालाय. शेवटचे 4 चेंडू. राकेश स्ट्रायकिंग एंडला आलाय. सेन्सिबल फटका. आणि इथे मात्र हा विजय स्ट्रोक. आजच्या दिवसातला पहिला सामना जिंकत आगरी वॉरियर्स कांडस संघ पुढे मध्ये प्रवेश करतो. त्यांचं अभिनंदन. हार्ड लक टीम. NB फाउंडेशन 4-5 टीम. पहिल्या सामन्यामध्ये जरी पराभव तुमच्या पदरी आला तरी पुढच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करून आपण नेमकं चांगलं कमबॅक कराल ही अपेक्षा मात्र आम्ही या ठिकाणी वर्धवू तुमच्या संघाच्या माध्यमातून. तर हा सामना जिंकला या ठिकाणी आगरी वॉरियर्स कांडस टीमने. या सामन्याचा हिरो सामनावीर राकेश पाटील. सबसे कातिल बडवलचा हा सुपर डुपर स्टार कॅप्टन राकेश स्टारला या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर. सुरेश आयनकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सुरुवातीला आपण करूयात. सुरेश आयनकर साहेब जे आगरी वॉरियर्स कांडस संघाचे प्रमुख पाठीराखे आहेत, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती या कोच म्हणू शकता किंवा मेंटॉर आपण त्यांना म्हणू शकता, त्यांचाच आपण सन्मान या व्यासपीठावरती घेत आहोत. दरवर्षी दादा टीम सोबत नेहमी असतात. आम्ही बऱ्याचदा पाहिलेलं आहे. ऑक्शनच्या दरम्यान असू द्यात, मग स्पर्धेच्या दरम्यान असू द्यात, त्यांचा सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर श्रीमान अध्यक्ष साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करत आहोत, ज्याने NB फाउंडेशन 4-5